नमस्कार. अध्याय 4 धडा 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. या धड्यात आपण जर्मन भाषेत कुटुंबातील सदस्यांची ओळख कशी करून घ्यायची हे शिकणार आहोत. दी मुटर. दी मुटर. तुम्ही ओळखू शकता का हा कुटुंबातील कोणता सदस्य आहे? हो, बरोबर. दी मुटर म्हणजे आई. दी मुटर. माझ्या मागून पुन्हा म्हणा. दी मुटर. दी मुटर. पुढील शब्द आहे देर फाटर. देर फाटर. देर फाटर म्हणजे वडील. मी शब्द पुन्हा एकदा सांगते, तुम्ही माझ्या मागून म्हणा. देर फाटर. देर फाटर. दी मुटर आणि देर फाटर यांना एकत्रितपणे दी एल्टर्न असे म्हणतात. दी एल्टर्न म्हणजे पालक. दी एल्टर्न. दी एल्टर्न. पुन्हा एकदा. दी एल्टर्न. पुढील शब्द आहे दी ग्रोसमुटर. याचा अर्थ काय आहे हे तुम्ही अंदाज लावू शकता का? बरोबर. दी ग्रोसमुटर म्हणजे आजी. दी ग्रोसमुटर. पुन्हा एकदा. दी ग्रोसमुटर. दी ग्रोसमुटर. आजीला ओमा असेही म्हटले जाते. ओमा. छान. आता पुढचा शब्द आहे देर ग्रोसफाटर. देर ग्रोसफाटर. देर ग्रोसफाटर म्हणजे आजोबा. माझ्यानंतर पुन्हा म्हणा. देर ग्रोसफाटर. देर ग्रोसफाटर. देर ग्रोसफाटर या शब्दाला ओपा असेही म्हटले जाते. देर ओपा. दी ग्रोसमुटर आणि देर ग्रोसफाटर यांना एकत्रितपणे दी ग्रोस एल्टर्न असे म्हणतात. दी ग्रोस एल्टर्न. दी ग्रोस एल्टर्न. पुन्हा एकदा. दी ग्रोस एल्टर्न. पुढील शब्द आहे दी श्वेस्टर. दी श्वेस्टर. दी श्वेस्टर म्हणजे बहीण. माझ्यानंतर पुन्हा म्हणा. दी श्वेस्टर. दी श्वेस्टर. पुढील शब्द आहे देर ब्रूडर. तुम्ही अंदाज लावू शकता का याचा अर्थ काय आहे? बरोबर. देर ब्रूडर म्हणजे भाऊ. देर ब्रूडर. देर ब्रूडर. देर ब्रूडर. दी श्वेस्टर आणि देर ब्रूडर यांना एकत्रितपणे दी गेशविस्टर म्हणतात. दी गेशविस्टर. दी गेशविस्टर याचा अर्थ भावंडे असा होतो. दी गेशविस्टर. पुन्हा एकदा. दी गेशविस्टर. पुढील शब्द आहे दी टांट. दी टांट. दी टांट याचा अर्थ मावशी किंवा काकू असा होतो. दी टांट. माझ्या पाठोपाठ म्हणा. दी टांट. दी टांट म्हणजे तुमच्या आईची बहीण किंवा वडिलांची बहीण दोन्ही असू शकते. पुढील शब्द आहे देर ऑंकेल. देर ऑंकेल म्हणजे काका किंवा मामा. म्हणजेच हा तुमच्या आईचा भाऊ किंवा वडिलांचा भाऊ दोन्ही असू शकतो. देर ऑंकेल. देर ऑंकेल. दी टांट आणि देर ऑंकेल हे दोघेही नातेवाईक आहेत. त्यामुळे आपण त्यांना एकत्रितपणे दी फेरवांट असं म्हणू शकतो. दी फेरवांट. दी फेरवांट म्हणजे नातेवाईक.
माझ्यानंतर पुन्हा म्हणा, दी फेरवांट. पुन्हा एकदा, दी फेरवांट. पुढील शब्द आहे दी कुझीन. तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ काय असेल? हो, याचा अर्थ चुलत बहीण किंवा मावस बहीण, पण हे स्त्रीलिंगी चुलत बहिणीसाठी वापरले जाते. दी कुझीन. माझ्यानंतर पुन्हा म्हणा, दी कुझीन. पुढील शब्द आहे देर कुझीन, म्हणजे चुलत भाऊ. देर कुझीन. माझ्यानंतर पुन्हा बोला आणि नीट ऐका, देर कुझीन. देर कुझीन. छान. दी कुझीन आणि देर कुझीन हे नातेवाईक आहेत. आता तुम्ही मला सांगू शकता का आपण त्यांना एकत्रितपणे कसे संबोधतो? बरोबर, दी फेरवांट. दी फेरवांट. पुन्हा एकदा म्हणा, दी फेरवांट. छान. आता तुमच्याकडे संपूर्ण कुटुंब आहे. Hallo Anita, das ist meine Familie. Das sind meine Eltern. Das ist meine Mutter. Sie heißt Petra. Das ist mein Vater. Er heißt Georg. Und wer ist das? Das ist mein Bruder. Er heißt Thomas. Das ist meine Schwester. Sie heißt Claudia. Das sind meine Geschwister. Und wer ist das? Und das ist mein Großvater. Er heißt Helmut. Das ist meine Großmutter. Sie heißt Evelyn. Das sind meine Großeltern. Und wie heißt er? Das ist mein Onkel. Er heißt Frank. Das ist meine Tante. Sie heißt Heike. Und wie heißt er? Das ist meine Cousine. Er heißt Lukas. Das ist meine Cousine. Sie heißt Laura. आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला हे माहीत असायला हवं की आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. म्हणून आपण पुरुषांसाठी तो आणि महिलांसाठी ती असे शब्द वापरणार आहोत. जर्मनमध्ये तोला एर म्हणतात आणि तीला झी म्हणतात. कृपया लक्षात घ्या की महिलांसाठी वापरलेली झी ही मोठ्या एसने लिहिलेल्या एसपेक्षा वेगळी आहे, जी आपण औपचारिक परिस्थितीत तुम्ही या अर्थाने वापरतो. आपण आधीच शिकलो आहोत की क्रियापदांना इश, दू आणि झी सोबत वेगवेगळी रूपं येतात. इशला शेवटी ई जोडले जाते, म्हणजेच इश हाईस. दूला शेवटी एस टी जोडले जाते, जसं की दू हाईस्ट. आणि झी म्हणजे मोठ्या एसला शेवटी ई एनने जोडले जाते, म्हणजेच झी हायसेन. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हे क्रियापदे पुल्लिंग एर किंवा स्त्रीलिंगी झी सोबत वापरतो तेव्हा क्रियापदांचा शेवट वेगळा येतो. एर आणि झी साठी क्रियापदांना शेवटी टी हे अक्षर जोडले जाते. आता आपण काही उदाहरणे पाहूया आणि आपण आत्तापर्यंत शिकलो असलेले क्रियापदांचे रूपांतर समजून घेऊया. पहिले क्रियापद आहे हाईसेन, ज्याचा अर्थ बोलावणे असा होतो. एर हाईस्ट. एर हाईस्ट किंवा झी हाईस्ट. झी हाईस्ट. कृपया लक्षात घ्या की क्रियापद आता ही आणि शी च्या बाबतीत वेगळा शेवट घेते, म्हणजेच टी हे अक्षर शेवटी घेत आहे. पुढील क्रियापद आहे वोनेन, ज्याचा अर्थ राहणे असा होतो. एर वोंट म्हणजेच
तो किंवा ती राहते. एअर वोंट म्हणजे तो राहतो. आणि झी वोंट म्हणजे ती राहते. एअर वोंट, झी वोंट. पुढील क्रियापद आहे स्पीलेन, ज्याचा अर्थ खेळणे असा होतो. एअर स्पिल्ट. एअर स्पिल्ट म्हणजे तो खेळतो. झी स्पिल्ट. झी स्पिल्ट म्हणजे ती खेळते. पुढील क्रियापद आहे लेर्नेन म्हणजे शिकणे. एअर लर्न्ड. एअर लर्न्ड म्हणजे तो शिकतो. आणि झी लर्न्ड. झी लर्न्ड म्हणजे ती शिकते. जेव्हा आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण त्यांना माझे वडील, माझी आई, माझे काका, माझी काकू असे संबोधतो. जर्मनमध्ये आपण पुल्लिंगीसाठी म्हणजेच पुरुषांसाठी आणि स्त्रीलिंगीसाठी म्हणजे स्त्रियांसाठी 2 वेगवेगळे शब्द वापरतो. तर कुटुंबातील पुरुष सदस्यांसाठी आपण म्हणणार आहोत माइन फाटर. माइन फाटर. माइन ग्रोसफाटर. माइन ग्रोसफाटर. माइन ब्रूडर. माइन ब्रूडर. माइन ऑन्केल. माइन ऑन्केल. माइन कुझीन. माइन कुझीन. तर दुसऱ्या बाजूला कुटुंबातील महिला सदस्यांसाठी आपण माइन हा शब्द वापरणार आहोत. माइन या शब्दाच्या शेवटी असलेल्या ए वर भर दिला जातो. माइन मुटर. माइन मुटर. माइन ग्रोसमुटर. माइन ग्रोसमुटर. माइन श्वेस्टर. माइन श्वेस्टर. माइन टांट. माइन टांट. माइन कुझीन. माइन कुझीन. हे शब्द म्हणजे माइन आणि माइन इंग्रजीत दोन्ही माय म्हणजेच माझं, माझी, माझा अशा अर्थाने घेतले जातात. त्यांना मालकी दर्शवणारे सर्वनाम किंवा पॉझेसिव्ह प्रोनाउन असं म्हटलं जातं. पुरुष आणि महिलांसाठी योग्य मालकी दर्शवणारे सर्वनाम वापरा. पुरुषांसाठी माइन म्हणजे शेवटी ए नाही आणि महिलांसाठी माइन असे वापरले जाते. चूज.